हाऊ टू फाइंड डुप्लिकेट व्हॅल्यू वेट्स रिमूव्ह द डुप्लिकेट्स. तर बरेचदा तुम्हाला असा डेटा मिळतो की ज्याच्यामध्ये डुप्लिकेट नंबर असतात किंवा डुप्लिकेट नेम असतात, तर ते वन बाय वन शोधणं खूप हार्ड जातं. जसं की आपण एक्झाम्पल बघूया. जसं मी हा कस्टमर आहे अमित हा कस्टमर आहे. ह्याला मी कॉपी करते आणि फाइंड करते, तर तो इथे पण आहे, देन इथे पण आहे. म्हणजे हा कस्टमर 2 वेळा आहे, तर प्रत्येक एक कस्टमर मला चेक करून रिमूव्ह करणं खूप हार्ड जातं. त्यामुळे आजच्या आपण क्लासमध्ये शिकणार आहोत की डुप्लिकेट कसे वन शॉटमध्ये, म्हणजे एक इझी फॉर्म्युला यूज करून कसे डुप्लिकेट आपण फॉर्मॅट करू शकतो, कसे ते रिमूव्ह करू शकतो. तर मग उशीर न करता आपण आपल्या क्लासला सुरू करूया. तर वेलकम टू द क्लास टू एक्सेल ट्युशन विथ दीपाली. बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला ह्या क्लासमध्ये शिकवलेल्या आहे आणि परत मी तुमच्यासाठी एक चांगली व्हिडिओ घेऊन येते आहे. तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच युनिक टिप्ससाठी माझ्या चॅनलला फॉलो पण करा. ठीक आहे, तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे. 1 बाय 1 शोधणं तर पॉसिबल नाही आहे आपल्याला, तर आपण वन शॉटमध्ये शोधणार आहोत. तर फर्स्ट मी वरती जाते. वरती जाण्यासाठी कधी कधी कसं होतं माहिती आहे का, आपण एक्सेल शीट यूज करतो, तर त्यावेळेस ना आपल्याला कुठला कीबोर्ड यूज करायचा आहे. म्हणजे हा 1 बाय 1 असं मी गोल 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 करत वरती जाण्यापेक्षा मी कंट्रोल देन शिफ्ट आणि वरचा ॲरो जो आपल्या माऊसमध्ये असतो, मी तुम्हाला पिक्चर शो करते आहे, देन मी क्लिक करते. तर मी सगळ्यात वर आलेली आहे. ठीक आहे, इथे आपल्याला डुप्लिकेट्स शोधायचे आहेत. तर फर्स्ट हा जो रो आहे ना, ह्याला मी पूर्ण सिलेक्ट करते. बघा मी ॲरो तुम्हाला शो करते. इथे मी ॲरो ठेवलेला आहे, पूर्ण रो सिलेक्ट झालेला आहे. पूर्ण रो सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला होमवाल्या ऑप्शनवरती जायचं आहे. होमवाल्या ऑप्शनवरती गेल्यानंतर इथे कंडिशनल फॉर्मॅट वाल्या ऑप्शनला आपण क्लिक करणार आहोत. फर्स्ट हायलाइट्स कॉलम्स रो सेकंड ऑप्शन आहे आणि त्याच्याबरोबर खाली तुम्ही बघाल तर इथे डुप्लिकेट व्हॅल्यू आहे. मी पुन्हा एकदा दाखवते. होममध्ये जाणार आहोत आपण, पुन्हा ह्यावाल्या ऑप्शनमध्ये तुम्ही असेही लक्षात ठेवू शकता की इथे कलर्स आहे. एक्सेल शीटमध्ये जोपर्यंत तुम्ही खेळणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की एक्सेल शीटमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत. तर कंडिशनल फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. क्लिक केल्यानंतर हायलाइट कॉलम्सच्या रोमध्ये जायचं आहे. सगळ्यात खाली डुप्लिकेट व्हॅल्यू आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. देन इथे हे बघा तुम्हाला इथे रेड झालेलं दिसत आहेत, इथे लिहून आले की डुप्लिकेट्स आहेत हे. आता इथे एक ऑप्शन्स आहे, इथे तुम्ही ना तुमच्या आवडीनुसार कलर्सही घेऊ शकता. येल्लो, ग्रीन, लाईट, रेड, तुम्हाला जो कलर आवडीचा असेल तो तुम्ही घेऊ शकता. जसं की मला येल्लो कलर हवे, माझे जे डुप्लिकेट्स आहेत, मला रेड नको आहेत, मला येल्लो कलर्स हवे, मी येल्लो घेते. तर अगर मला नाही येल्लो नको आहे, रेडच हवा आहे, तर मी रेड घेते, या मग ग्रीनच हवं आहे तर मी ग्रीन घेते. अशा प्रकारे आपण कलरही चेंज करू शकतो. तर मी फर्स्टवालाच घेते. हे कस्टमर जे आहे ते रेडवाले, हे डुप्लिकेट आहे. आता मी सिम्पली ह्याच्यावरती ओके करणार. तर हे सगळे जे कस्टमर आहेत ना डुप्लिकेट, ते सगळे डुप्लिकेट कलर्स लागलेले आहेत. हे बघा कलर्स लागलेले आहेत त्याच्यावरती की हे डुप्लिकेट्स आहेत. आता डुप्लिकेट कसे शोधले हे तर आपल्याला कळालं, पण आता ह्याला रिमूव्ह पण करायचं आपल्याला 1 क्लिकमध्ये. सिम्पल आपण डुप्लिकेट कसे शोधले हे बघितलं, आता रिमूव्ह कसं करायचं ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यामधून जायचं आहे डेटामध्ये. होम नंतर डेटामध्ये जायचं सेकंड रिमूव्हसाठी. ठीक आहे, डेटामध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला फर्स्ट ऑप्शन मिळतं रिमूव्ह डुप्लिकेट्स. तुम्ही बघू शकता 2 बॉक्सेस आहेत, देन त्या बॉक्सेसमध्ये प्लस करून असं एक ॲरो दाखवलेला गेला आहे आणि ह्याच्या खाली बरोबर लिहिलेलं आहे रिमूव्ह डुप्लिकेट्स. यावाल्या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहोत. असा एक फॉर्मॅट चार्ट ओपन होणार. इथे कॉलम, आता जसं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या ए कॉलममध्ये, अशा प्रत्येक कॉलममध्येही असू शकतात. तर त्या कॉलमनुसार आपल्याला 1 बाय, समज ए आणि बी आणि सीमध्ये सगळ्यांकडे असेल तर 1 बाय 1 तुम्हाला रिमूव्ह करायचे आहेत. आणि एकामध्येच असेल तर कॉलम 1 सिलेक्ट आहे, अनसिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही अनसिलेक्ट करू शकता किंवा सिलेक्ट करू शकता. जसं मला रिमूव्ह करायचं तर मी सिलेक्ट करते आणि देन फक्त मला ओकेवरती क्लिक करायचं आहे. इथे लिहून येतं 38 नंबर डुप्लिकेट्स आहे आणि 551चा माझा व्हॉल्यूम आहे. म्हणजे 551चे म्हणजे क्लायंटचे नेम्स आहेत आणि डुप्लिकेट फक्त 38 आहे. देन मी ओके प्रेस केला तर माझे सगळे डुप्लिकेट्स निघून जाणार. आपण डुप्लिकेट्स बघतो इकडे, बघा मी स्कोर करून दाखवते, तुम्हाला दिसतो इथे डुप्लिकेट सगळीकडे. ओके क्लिक केला, सगळे डुप्लिकेट्स निघून गेलेले असतील. हे बघा हे जे आहेत ना, हे सगळे 1च कस्टमर आहेत. कंट्रोल F करून कंट्रोल V करून शोधते. फक्त एक कस्टमर, रँडमली कुठलाही कस्टमर घेते आणि शोधते नाही आहे.
नाही आहे. समजलं तुम्हाला. परत अगर आपल्याला क्रॉस व्हेरीफाय करायचं तर आपण परत कॉलमला सिलेक्ट करतो, होम पेजवरती जाऊन कंडिशनल फाउंडवरती सिलेक्ट करून फर्स्ट रोला घेतो हायलाईट्सवाल्या, मग डुप्लिकेट लावतो आहे. हे तर डुप्लिकेट लावलं आणि ओके केल्यानंतर हे बघा कुठेच तुम्हाला डुप्लिकेट मिळणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही डुप्लिकेट शोधू शकता. खूप इझी वे आहे, तुम्हाला करणं काही हार्ड जाणार नाही आहे. आरामात अशा प्रकारे तुमचे जे पण एक्सेल शीट आहे या मग जे पण एक्सेलचे इश्यूज आहेत ते रिझॉल्व करा. पण त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि तुमचे कोणी फ्रेंड्स या कलिग्स असतील त्यांना हे शेअर करा, म्हणजे जे ही इन्फॉर्मेशन मी जे तुमच्यापर्यंत पोहोचवते ही जास्तीत जास्त त्या लोकांपर्यंत पण पोहोचेल. तर आजची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच एक्सेल टिप्ससाठी एक्सेल ट्युशन विथ दीपालीला फॉलो करा.